मुळगाव ग्रामपंचायत हद्दीतील बुधाजी मुकणे या आदिवासी कुटुंबाला शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. घराचे बांधकाम सुरू असताना शेजारील व्यक्तीकडून विरोध, दमदाटी, शिवीगाळ आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे बारवी धरण विभागाध्यक्ष रोहिदास मते यांनी वांगणी विभागाध्यक्ष तथा समाजसेवक जयेश केवणे यांना दिल्यानंतर ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि पंचायत समितीकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र संबंधित व्यक्तीकडून बांधकामाचे नुकसान करण्याचाही प्रयत्न झाल्याचे समोर आले. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील देवरे तसेच माजी मनसे तालुका सचिव व आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष राकेश टेंभे यांनी कुलगाव बदलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे पाटील यांची भेट घेत या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देत पोलीस संरक्षणात घरकुलाचे बांधकाम पुन्हा सुरू करून दिले. यावेळी राकेश टेंभी, जयेश केवणे, रोहिदास मते, आदिवासी संघटनेचे गुलशनजी, जनार्दन भोपी तसेच मुळगाव वाडीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून अनुसूचित जमाती प्रवर्गातील या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विविध सामाजिक संघटना खंबीरपणे पाठीशी उभ्या राहतील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. नमस्कार, मी जयेश केवणे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभागाध्यक्ष. मागील 4 ते 5 महिन्यांपासून आपण रोहिदासजी मते यांनी ही तक्रार आपल्यापर्यंत पोहोचवली होती की आदिवासी बांधवाला घर बांधण्यासाठी बाधा निर्माण केली जाते मुस्लिम समाजातील व्यक्तीकडून. प्रामुख्याने आपण जातीवाद करत नाही, परंतु आमच्या आदिवासी बांधवाला जेव्हा जेव्हा वेदना देण्याचा प्रयत्न केला जाईल त्यावेळी आम्ही ठामपणे भूमिपुत्र म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहू. या गावामध्ये अनेक नेते आहेत, सरपंच सदस्य यांनी, ग्रामसेवक यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं हा आपण आरोप करत आहोत आणि या 5 महिन्यात कोणताही सहकार्य केलेलं नाही त्यांनी. त्यामुळे आपण हा मुद्दा पोलीस स्टेशनला BDOपर्यंत पोहोचवला होता. BDOंनी सुद्धा ते त्यांचे पथक पाठवले होते, परंतु त्यांचा निर्णय येण्यास लेट झाला व ढवळे साहेबांनी आश्वासन दिलं होतं की 10-15 दिवस थांबा, त्याच्यानंतर आपण काम मी स्वतः माझ्या उपस्थितीत चालू करून देईन. तर काल काम सुरू झालं होतं तेव्हा राकेशजी टेंबे दिवसभर होते. त्यावेळेला कोणताही गदारोळ घालण्यात आलेला नाही व राकेशजी टेंबे जसे घरी परतले त्याच्यानंतर हे बांधकाम तोडण्यात आले त्या मुस्लिम समाजातील व्यक्तीकडून व जाणीवपूर्वक या आदिवासी बांधवांना पूर्ण वाडीला याचा त्रास आहे. पोलीस प्रशासनाने याचा चोख बंदोबस्त करावा व याला वॉर्निंग द्यावी, अन्यथा आमच्या आदिवासी बांधवांना जो काही याच्याकडून त्रास दिला जातो, जाणीवपूर्वक शिवीगाळ केली जाते, अर्वाच्य भाषा वापरली जाते, त्याविषयी पोलीस प्रशासनाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करूनच घ्यावा ही आमची विनंती असेल. व पोलीस प्रशासनाने सद्यस्थितीत चोख पोलीस बंदोबस्तामध्ये घर बांधण्यास सुरुवात केली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी देवरे साहेब यांनी सकाळी 8:30च्या सुमारास साहेबांना कॉल केला होता व ही परिस्थिती व्हिडिओ व त्यांच्यापर्यंत पत्र पोहोचवलं होते. त्यानंतर साहेबांनी स्वतः पथक पाठवून मी पाहणी करतो व हे काम चालू करून घेतो असे आश्वासन दिले होते. त्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व बांधव आभार मानत आहोत. धन्यवाद. ज्यावेळी हे लोक जे होते, जे आपले सीमाबाई तिने सांगितलं का असा मीटर दादा चाललेला आहे की माझा तो घर बांधायसाठी मला अडचण येतो. तर मी विचारलं कसं काय तर तिथे एक बाजूवाला मुस्लिम जो आहे तो तिथं त्याला विरोध करतो घरकुल बांधायला. आम्ही पूर्ण दिवस थांबून इथे काम करून घेतलं का, पण काही ही जागा ही गुरुतर नाही, तशीच इथं सातबारा वगैरे नाही किंवा कोणाला विकता पण येत नाही. तरी पण काही आता जिहादी वृत्तीची किंवा संकोचित वृत्तीची अशा लोकांनी ही जागा विकत घेतलेली आहे आणि आम्ही गेल्यानंतर ते इथं तोडफोड केली. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर आज सर्व नागरिकांनी इथले एकत्र येऊन त्या गोरगरीब शेतकऱ्यावर ज्याच्यावर अन्याय झाला होता त्याला पूर्ण मदत केली आहे पूर्ण वाडीने. आणि पोलीस प्रशासन, ढवळे साहेब, सोशल मीडियाचे नेटकरी हे खूप जबरदस्त काम केलं, सहकार्य केलं आणि आज त्या गरिबाला बिचारायला घर त्याचं उभं राहिलं आहे. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि जिथे जिथे अन्याय होईल, मग तो आदिवासी समाजाचो किंवा अन्य कुठला समाज, त्याच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे आहोत. आणि ते आमची आजी म्हणजे मरून गेले
आणि आमची म्हणजे आता ही आमची राकेश दा. पाचवी पिढी चालू आहे या जागेवरती. तरी हा शेजारी एक बाजूचा मनुष्य आहे, तो आम्हाला अन्याय करतो का ही जागा माझी आहे असा आमच्यावर तो गुन्हा करतो, दावा करतो आणि आमच्या खोट्या नाट्या कंप्लेंटी पोलीस स्टेशनला करतो. म्हणजे हा घर किती वर्षापासून इथे होता? हा घर इथं मला वाटतं 35 ते 40 वर्ष म्हणजे पिढ्यानपिढ्या. हां, हे घर 35 ते 40 वर्षापर्यंत आहे. 3 घरं या जागेवरती झाले. एक साधा झोपडा होता, त्याच्यानंतर एक घरकुल आला, त्याच्यानंतर हा दुसरा घरकुल. म्हणजे असं 3 घरं ह्या जागेवरती बांधली गेली जातात. हे तिसरा घर आहे ह्या जागेवरती. आमची येऊन असं आमच्या जागा आमच्या धमकी देतात आम्हाला, काही जागा तुमची नाही माझी असा धमकी करतो आमच्या. आम्ही इथे लय पिढ्यापर्यंत राहिलो. आजे पंजरपर्यंत गेलो. आमची ही 5वी पिढी ह्या जागेवर चालू आहे आमची या वाडीवर. सगळ्या ग्रामस्थ सहकारी भरल्या, ते आम्हाला लय मदत केली. त्यांच्या थ्रूने आमचं हा काम चालू झालं. ते आम्हाला लय सहकार्य केलं. नाही तर आम्हाला अशी रकपटी झाली असती आणि हा माणसाने काय आम्हाला जात लागून दिला असता. नंतर मग मोठी बेकारी झाली असती. राहण्याची पंचायत झाली त्यांची. पाण्यापासून त्यांना दिवस काढावा लागला लोकांच्या वंचुली राहिल्याची. धन्यवाद. हां, बरं वाटतं जरा, म्हणजे असा 6 महिन्यामध्ये एवढा नुकसान झालं. याच्या मागं फिरून उपाशी तापाशी फिरून त्याच्या मागं दमदाटी देतो. निस्ता रस्त्याला चालून गेला तर तो दमदाटी देतो आम्ही. म्हणजे शिवीगाल वगैरे द्या करायचा तुम्हाला? दम आज- देतो, पोरा घेऊन येऊन मारेन तुला आपण म्हणतो. याच्यानंतर शिवीगाळ केली तर डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायचं. आम्हाला जो हक्क दिलेला आहे ॲट्रॉसिटीचा, त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करा म्हणून. तर आज direct आज मारायचं. तुमच्या सर्व नागरिकांनी, तुमच्या वाडीतल्या सगळ्या नागरिकांनी तुम्हाला खूप सहकार्य केलं. म्हणून आज तुमचं घर उभं राहिले. पाहू शकता तुम्ही. काल ह्याच भिंती समोर तिथं ह्या भिंती तोडल्या होत्या. सोशल मीडियावर तुम्ही बघितल्या असत्या. जबरदस्त व्हायला आज त्यांचं स्वप्न होते ते पूर्ण झालेलं आहे. 6 महिन्यापासून त्यांनी जी धावपळ केली आहे ती आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी बघितलेली आहे. आणि आज खरोखर सर्व नागरिकांचे आणि सर्व नेटकऱ्यांचे, पोलीस प्रशासनाचे खूप खूप धन्यवाद.